हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय संविधानाचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। देशात नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ला व लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे। या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून या प्रकरणाविरोधात विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते। मात्र आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलीस कारवाईमुळे विद्यार्थी, पालक आणि समाजातील विविध घटकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हाकेला प्रतिसाद देत कोपरगाव वंचित बहुजन आघाडीनेही 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे। कोपरगावातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील घटकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। दरम्यान महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने कोपरगाव तहसील कार्यालय तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून बंद शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पाळण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यावेळी संतोष चोळके, प्रकाश दुशिंग, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे, देवदास गायकवाड, राजेंद्र मोकळ, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग आदींसह कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। नई दिल्ली येथे जे विद्यार्थी संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने न्याय मागण्याकरता जे जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहे, त्या विद्यार्थ्यावरती अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकांड्या असतील किंवा छऱ्यांच्या फायर असेल, अशा विविध उपकरणाचा वापर करून त्या मुलांचा अमानुष छळ केलेला आहे। जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थी जखमी झालेले असून याच्यामध्ये काही महिला सुद्धा आहे, महिला देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या आहे। या अशा हुकुमशाह सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण भारत देश हा संविधानावरती चालतो आणि या संविधानाच्या मार्गाचा अवलंब न करता हा देश जर हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेला असेल तर याला कुठेतरी पायबंद घालण्याची वेळ आता आलेली आहे। या देशामध्ये न्याय मागत असेल, त्याच्यावर लाठीचार्ज होत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे। असाच न्याय मागण्याकरता आमचे मराठी बांधव जालना जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस उपोषणाला बसले होते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस सुद्धा या हुकुमशाह सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला होता। म्हणून मला सांगायची वेळ येते की या सरकारचा कुठेतरी पायबंद घालावा आणि यांना या कठोर ज्यांनी शिक्षा, ज्या मुलांना लाठीचार्ज केलेला असेल या मुलांवरती त्वरित उपचार करून त्यांना न्याय द्यावा अशी प्रथम विनंती करतो। त्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी 23 तारखेला उद्या जो बंद पुकारलेला आहे, या बंद मध्ये कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बंधू असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, आजच आमच्या शिष्टमंडळाने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीरजी डागा साहेब, त्यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन दिलेलं आहे, कोपरगाव तहसीलदार साहेब यांनाही देखील निवेदन दिलेलं आहे
आणि आम्ही उद्या शांततेच्या मार्गाने कोपरगाव बंदचं आव्हान करीत आहोत. या बंदमध्ये जे जे छोटे मोठे पक्ष असतील, जे भारतीय संविधानाला मानणारे वर्ग असेल, त्यांनी मोठे सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे एवढं बोलतो. आणि ज्या समाजकंटकांनी आमच्या विद्यार्थ्यावरती, आमच्या माता भगिनीवरती जो अन्याय अत्याचार केला, अशा बाटगुळांना आम्ही यांचा जाहीर निषेध करतो. सदाभाऊ खोत यांच्या तर डोक्यात काहीतरी सापट पडले असं आम्हाला वाटतंय. कारण त्यांनी बघून सुद्धा असं सांगितलंय का जे तिथे मुलं बसलेले होते हे अतिरेकी होते. हे मुलं स्वतःच्या पाठीवर हँडबॅग घेऊन 4-4, 5-5 दिवसाचा सिंदुरी घेऊन तिथे बसलेले आहे. तुम्ही आज प्रत्येकाचे बॅग चेक करा, त्याच्यात तुम्हाला पाण्याची बाटली आणि जेवणाचे साहित्य सापडेल, दात घासाचे टूथपेस्ट सापडतील. या अशा लोकांना तुम्ही जर अतिरेकी म्हणत असेल तर या महाराष्ट्र शासनाच्या या भांडगोळ नेत्यांना पहिलाच जाब विचारायला पाहिजे. यांना ज्यावेळेस संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस आमच्या याच्या कचाड्यात सापडतील त्यावेळेस यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण यांना समाजापुढे उत्तर देणं आहे का अतिरेकी कोण होतं आणि विद्यार्थी कोण होता. म्हणजे चोराच्या उलट बोंबा, लाठीचार्ज यांनी केला, मारहाण यांनी केली. ज्या ज्या पोलिसांच्या नंबर प्लेट मीडियानी तपासल्या, पत्रकार बांधवांनी, त्या पोलिसांच्या शर्टावरती PSI आहे का कॉन्स्टेबल आहे का कुठला कर्मचारी आहे, त्यांच्या छातीवर नंबर प्लेट सुद्धा नव्हती. त्या पत्रकार बाजूला देखील आरेकारे करून काठ्या उगारण्यात आलेल्या आहे. म्हणून या हुकुमशाही सरकारचा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. जय भीम, जय भारत. जे जंतर मंतर नवी दिल्लीला आंदोलनाला बसलेले विद्यार्थी आहे यांच्यावर अनुचितपणे दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारचे जे भाडोत्री गुंडे यांनी येऊन त्या पोरांवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये निष्पाप पोरांचा नाक आणि डोके फुटणं, काहींचे पाय मोडणं, हे काय हुकुमशाही सरकारची वाटचाल आहे का? हे काय इंग्रज शासन आहे का? ही लोकशाही मार्गाने ते मुलं तिथं आंदोलन करतात. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची मागणी ते सरकारपर्यंत पोहोचवतात. पण सरकारचं कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधी साधा आंदोलन स्थळी येतही नाही आणि त्यांची चौकशी करीत नाही एखादं शिष्टमंडळ. त्यामुळे या केंद्र सरकारचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही सर्वपक्षीय यांना आवाहन करतोय का उद्या कोपरगाव बंद मध्ये आपण सुगट सहभागी व्हावं. कारण की आपल्याही पाल्यांच्या, आपल्याही विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्याही मुलाबाळांच्या भविष्याचा प्रयत्न आहे. तेव्हा सर्व पक्षीयांना आम्ही आवाहन करीत आहे, आपण उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन आपला उपस्थिती नोंदवावी. जय भीम, जय भारत. सर्व जे विद्यार्थी गेलेले होते, आंदोलक गेलेले होते, यांच्यावर अतोनात लाठीचार्ज केला आणि खूप भयानक पद्धतीने त्यांना मारहाण केली. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक उद्या 23 तारखेला दिलेली आहे. तरी सर्व कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, मनसे असेल, जे कोणी पक्ष असेल त्यांनी या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून आमच्या या पाठिंब्याला सहकार्य करावं. तुम्ही पण याच्यात सामील व्हावं आणि आपण कोपरगाव तालुक्याने हा आदर्श जनतेसमोर द्यावा की आम्ही फक्त राजकारण करत नाही तर सर्वजण एकजुटीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.